च्या अधिक पालकांवरती नागपुरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। राज्यातली ही अशा प्रकरणातली पहिलीच कारवाई आहे। चौकशीमध्ये अनेक पालकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे। गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीई मध्ये बनावट कागदपत्र सादर करून प्रवेश मिळवणाऱ्या 17 पेक्षा जास्त पालकांवरती नागपूरमधल्या सीताबर्डी आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेत। यातील अनेकांनी खोटी उत्पन्न दाखले, बनावट जातीचे दाखले तर काहींनी चुकीची रेंट एग्रीमेंट जोडल्याचं तपासात उघड झाले आणि नागपूरच्या भवन शाळेतला हा प्रकार आहे। या प्रकरणात मुलांच्या बोगस ॲडमिशनची एसआयटी चौकशी होणार असल्याचं कळतंय। आरटीई कायद्याअंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी शहरामध्ये दलालांचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा देखील संशय आहे। सध्या बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये 17 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल आपण दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा 2 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे, कारण ॲडमिशन देताना जे काही एजंट थ्रू ॲडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शनास येते ते एजंट कोण त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे का, त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। आणि अधिक माहितीसाठी जाऊयात नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, आरटी अंतर्गत शिक्षणाची सुविधा नेमकी कोणासाठी आहे आणि त्याचा गैरफायदा कोणी घेतलाय? श्वेता, अगदी खरं आहे, कारण गरिबांना जे आहे ते सवलतीत शिक्षण मिळावं आणि उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं याकरता आरटी अंतर्गत जे आहे ते गरिबांना 25% एवढा कोटा जो आहे तो नामांकित शाळेमध्ये आरक्षित ठेवण्यात आलेला। मात्र नागपूरमध्ये या आरटी अंतर्गत एक मोठा घोटाळा जो आहे तो उघडकीस आलेला आहे आणि या घोटाळ्यात आता जी काही माहिती समोर येते त्या माहितीनुसार एक दलालांचा रॅकेटच जे आहे ते आरटीईच्या ऍडमिशनसाठी सक्रिय असल्याची बाब जी आहे ती पुढे येत आहे आणि यामध्ये काही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचं देखील मिळतंय। कारण सदरच्या भवन शाळेने जेव्हा या ऍडमिशन्स तपासल्या त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ऍडमिशन करता काही पालकांनी बनावट कागदपत्र सादर केले होते, ज्यामध्ये उत्पन्नाचं बनावट प्रमाणपत्र असेल किंवा रेंट अग्रीमेंट हे बनावट असेल, अशा पद्धतीचे बनावट कागदपत्र सादर करून जे आहे ते मुलांना नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला होता। आणि या सगळ्या प्रकरणाची आता नागपूरच्या सदर आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आणि आतापर्यंत नागपूर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात 19 पालकांवर जे आहे ते गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि यामध्ये जे रॅकेट सक्रिय आहे दलालांचं ते रॅकेट नेमकं कुठलं आहे आणि यामध्ये जे काही सरकारी अधिकारी गुंतलेले आहेत ते अधिकारी कोणते आहेत याचा शोध घेण्यासाठी जे आहे ते नागपूर पोलिसांना आता एसआयटी गठीत केलेली आहे आणि या एसआयटीच्या माध्यमातून इथून पुढे हा सगळा तपास श्वेता केला जाणार आहे। उदय, धन्यवाद या माहितीसाठी।